मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तपासणार शिवसेना मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड. कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांची बोलावली बैठक. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार. महाराजस्व अभियानात महिलांना दिले शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र. राज्यात 3,436 महिलांच्या नावे नोंदी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार. मुंबई डबेवाल्यांना मोठा दिलासा. डबेवाल्यांना मिळणार 25,000ची थेट आर्थिक मदत. डबेवाल्यांच्या आरोग्य सुविधेच्या मागणीला तत्काळ मंजुरी. सुप्रिया सुळे यांनी घेतली अमित शहा यांची भेट. बजरंग सोनवणेंचीही उपस्थिती. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. खासदार सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. ही सदिच्छा भेट होती. विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचं तटकरेंचं वक्तव्य. माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं संसद परिसरात जोरदार स्वागत. भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी एकत्र येऊन केलं प्रधानांचं स्वागत. एनडीएच्या खासदारांनी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं जल्लोषात स्वागत केल्यानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आक्रमक. हा अतिशय निर्लज्जपणाचा कळस झाला. वानखेडेंचा हल्ला. E20 प्रकरणात नितीन गडकरींना दिलासा. खोट्या पोस्ट विरोधात दिवाणी दावा दाखल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गडकरींना दिली परवानगी. नुसतं आंदोलन करताय म्हणून लाठीमार होऊ शकत नाही. शांततेत सदनशीर मार्गाने आंदोलन हा घटनादत्त अधिकार. सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. 35 वर्षापासून भाजपचे एकनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मंत्र्यांना भेटू न दिल्याचा प्रकार. कार्यकर्त्यांनी थेट जयकुमार गोरेंचा रस्ता अडवत विचारला जाब. आदिवासी आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी सुरू. अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती. नियमित कर्ज भरून आम्ही पाप केले का? रविकांत तुपकरांचा सरकारला संतप्त सवाल. 50,000 नको 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल. तुपकरांचा इशारा. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंना झटका. औरंगाबाद खंडपीठाकडून एफडीएच्या कारवाईला स्थगिती. दूध डेअरी चालकांना दिलासा. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश धातरक यांची बिनविरोध निवड. संजय पवार यांच्या राजीनाम्यानंतर निवड. शिवसेनेत प्रवेश तरीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. खासदार संजय जाधवांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा. कोल्हापूर आणि सांगली पुरावर तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय. पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तब्बल 3,200 कोटी रुपयांचं मिशन MRDP. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. यवतमाळ नगरपालिकेच्या निष्क्रियतेविरोधात नगरसेवक नीरज वाघमारेंचं अनोखं आंदोलन. स्वतःच्या खर्चाने प्रभागात फवारणी. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 2 आठवड्यांनी पुढील सुनावणी. यूपी सरकारकडून नव्या एसआयटीची स्थापना. राम मंदिर प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश. E20 विरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार. 1 ऑगस्टला दिल्लीत नॅशनल टाउन हॉलचं आयोजन. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन सहभागी होऊन E20 संदर्भातील आपली मते मांडण्याचं आवाहन. महाराष्ट्रातील कृषी विभागाच्या कामकाजाला आता डिजिटल गती मिळणार. राज्य शासनाच्या उपक्रमाअंतर्गत 13,275 क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचं वितरण. माधुरी हत्तीन परत यावी यासाठी राजू शेट्टींचं उपोषण. कोल्हापुरातील नांदणी येथे होणार आंदोलन. एक उपवास माधुरी हत्तीनीच्या घरवापसीसाठी. या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात. मुंबई महापालिकेसह विविध प्राधिकरणांसह विविध प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल 902 झाडे थेट तोडली जाणार. तर 21,000 नवीन झाडे लावणार असल्याचा पालिकेचा दावा. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनचे तांत्रिक कामासाठी निर्णय. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा. नवी मुंबई पालिकेच्या सभापती शैला पाटलांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईकरांची चिंता मिटली. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा पोहोचला 90%वर. मोडक सागर, विहार, तुळशी तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. उजनी धरण 100% भरलं. उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहावर छापा. पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी नाशिक फाटा परिसरातील रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. वाहन चालकांना अपघाताचा धोका.
मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विष बाधा प्रकरणी मेळघाट कामगार युनियनचं धारणी येथे आंदोलन. सेंट्रल किचनमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही भ्रष्टाचार केल्याचा आरोप. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात जुलै 2021 मध्ये भूस्खलन झालेल्या 3 गावातील लोकांसाठी पुनर्वसन सुरू. निकृष्ट काम सुरू असल्याचं लोकशाही मराठी उघड केल्यानंतर संबंधित बांधकाम विभागाकडून पाहणी चौकशी करून तात्काळ कामात बदल करण्याच्या सूचना. दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचं राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग. कार्गो विभागातून दूर प्रवाशांमध्ये घबराट. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित. घटनेचा तपास सुरू. प्रस्तावित एमआयडीसी विरोधात कोल्हापूरच्या सैनिक टाकळे गावकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. जोपर्यंत प्रस्तावित एमआयडीसी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. मराठवाड्यात पावसाळ्यातील टँकरने पाणी पुरवठा सुरू. जुलै अखेर 256 गावांना 428 टँकरद्वारे पाणी पुरवठा. संभाजीनगरात सर्वाधिक 223 टँकरने पाणी पुरवठा. कर्जमाफीच्या यादीसाठी शेतातून थेट फवारणी पंप घेऊन बँकेत पोहोचला शेतकरी. यवतमाळच्या सावरगड येथील प्रकार. बँकेत लावलेल्या यादीत नाव नसल्यामुळे थेट व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये जाऊन विचारला जात. वाशिम शहरातील बालाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गौ सन्मान जनजागरण रॅली. गौमातेच्या संरक्षणासह समर्थन आणि तिला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा अशी मागणी. पांझरा नदीवरील सोनोत प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पादचारीचं अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून पाणी सोडावे. धुळ्याच्या कापडणे परिसरातील ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरीत पोलिसांकडून मिशन रायझिंग फ्लॉवर्स उपक्रम. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिली जाते सायबर सुरक्षेची माहिती. सिंधुदुर्ग पुरेसा पाऊस न झाल्याने बाजारात भाज्यांची आवक घटली. मुळा, लाल माठ, भेंडी, वाल, दोडकी या भाज्यांची आवक घटली. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. महाबळेश्वर तापुळा मार्ग खचला. 105 गावांचा संपर्क धोक्यात. शिवसेनेकडून मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन देत तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी. भंडारा पंचायत समितीच्या दालनात भीक मागो आंदोलन. भीक म्हणून मिळालेले पैसे सभापतींना देण्यासाठी गेले दालनात. जर चूक झाली असेल तर पैसे परत करेन, सभापतीचं आश्वासन. बीडमधील शेतकऱ्यांच्या चिमुकल्या लेकीची इस्रोकडेचे. भारत टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक. अनुजा हावळेची राज्यात दुसरी येत ऐतिहासिक कामगिरी. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना. आवश्यक परवानग्या पुढील 2 महिन्यात युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश. माधुरी हत्तीनीसाठी नांदणी मठातील तयारी जवळपास पूर्ण. नांदणी मठातील माधुरी हत्तीनीच्या निवासस्थानाला मिळाला नवा लूक. रबरी मॅटिंग, एक्झॉस्ट फॅन आणि स्प्रिंकलरची सुविधा. मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरण मागणीसाठी मातंग समाज आक्रमक. बुलढाण्याच्या मलकापुरात विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात मातंग समाजाचा भव्य मोर्चा. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं धरणे आंदोलन. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आंदोलकांशी चर्चा. तात्काळ नियुक्तीचे आदेश देण्याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. गडचिरोलीच्या पहिल्या टप्प्यात 2,539 शेतकऱ्यांना कर्जमाफी. एकूण 11,74,66,000 रुपयांचे कर्जमाफ. कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करून घेण्याचं आवाहन. वाशिममध्ये हळदीची आवक वाढली मात्र दरात घसरण. वाशिमच्या बाजारात कांडी हळदीला 15,000 ते 16,000 दर. शेतकऱ्यांची निराशा. गोदावरी पुलावर आरपार खड्डे. कोपरगाव शहर आणि बेट परिसराला जोडणाऱ्या लहान पुलाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न. प्रशासन अपघाताची वाट पाहतंय का? नागरिकांचा संतप्त सवाल. ताडोबातील प्रसिद्ध वाघीण छोटी मधून पुन्हा एकदा चर्चेत. मोहली मार्गावरून आपल्या बछड्यांना घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल. छोटी मधू वाघिणीची सतर्कता कॅमेऱ्यात कैद. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात तसेच घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात विराट महामोर्चा. मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी. विदर्भ साहित्य संघाची झाशी राणी चौकातील इमारतीची जागा सरकारला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधींची माहिती. वर्ध्यात महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 3 दिवसात 6,608 जणांची आरोग्य तपासणी. 4,186 नागरिकांनी घेतला नेत्र तपासणीचा लाभ. महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट. मुंबईला येलो अलर्ट जारी. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला.
विदर्भात 1 जून ते 27 जुलैपर्यंत 26% पावसाची तूट. 28 आणि 29 जुलैला पूर्व विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी. जायकवाडीला मिळणार 26 टीएमसी पाणी. नाशिक जिल्ह्यातून 13हून अधिक धरणातील विसर्गामुळे 26 टीएमसी पाणी गोदावरीत. नालासोपाऱ्यात पुन्हा ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. 2 कोटींच्या ड्रग्ज जप्त. 50 वर्षीय नायजेरियन नागरिकाला अटक. बुलढाणा जिल्ह्यातील अंजनी बुद्रुकमध्ये अवैध पेट्रोल विक्रीवर डोणगाव पोलिसांचा छापा. 270 लिटर पेट्रोल जप्त. एका आरोपीला अटक. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शामगाव येथे एफडीएची दूध भेसळी विरोधात कारवाई. दुधामध्ये पाम तेल आणि पावडर मिसळत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर. मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी कायद्याअंतर्गत पोलीस कारवाईचा धडाका. 42 कारवायांमध्ये 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. 19 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम. केंद्राने मागणी मान्य न केल्यास पुन्हा निदर्शने. सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. एफआयआर मागे घेण्यासंबंधी लेखी हमीची प्रतीक्षा. कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीराबाई जानू भाऊक. राष्ट्रगीत सुरू होताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डीपफेक आणि एआय निर्मिती पोस्टद्वारे बदनामी प्रकरणी नितीन गडकरींना दिवाणी दावा करण्यास हायकोर्टाची परवानगी. मेटा एक्सवर दावा करण्यास परवानगी. जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य. 16 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 16व्या दिवशी रिअलिटी चेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.